तेव्हा इतर भिक्षूंचीच काढतोय असं नाही. माझी एवढी क्षमता नाही, मी एवढा महान नाही. इतर माझ्या भिक्षू संघाचं, माझ्या प्राणप्रिय भिक्षू संघाचं मी काही त्रुट्या काढाव्या. पण छोटेसे निवेदन असतात की आपण बोलते वेळेस काय बोलतोय, आपण किती बोलणार आहोत आणि या समोर बसलेल्या लोकांसमोर तुमचा मुद्दा योग्य जातोय का याचं भान आम्हाला असलं पाहिजे. याचा आम्हाला भान नसेल तर माईक समोर आले म्हणून बोलायचं याला अर्थ नाही. ते कोणी असो बघतो. म्हणून परिषदेच्या माध्यमातून सधम्म, भगवंताचा सधम्म गहन समुद्रासारखा आहे. समुद्र क्रमशः गहन आहे. धम्मराजांचा धम्म तो क्रमशः शिकवला जातो आणि क्रमशः शिकवताना तुम्हाला तुमच्यातल्या त्रुटी काढण्याआधी या सद्धम्माचं हृदयात भरलेलं अथांग ज्ञान तुमच्या अंतःकरणापर्यंत जावं लागेल. तेव्हाच तुमच्यामध्ये परिवर्तन होणार आहे. तुम्ही तर पृथक्जन आहात, सद्धम्मापासून पृथक झालेले आहात, म्हणून तुम्ही अनारी आहात, म्हणून त्या भौतिक गोष्टीत तुम्ही पडला आहात. म्हणून त्या त्या गोष्टीवर बोट ठेवण्यापेक्षा क्रमशः धम्म सांगण्याचा आम्ही खटाटोप केला पाहिजे. धम्मराजांची शिकवण कशी असायची, जेव्हा कोणी समोर आलेला बसायचा तेव्हा धम्मराजा त्याच्या मनाला आधी मृदू करायची. हे मन राग द्वेष मोहाने भरलेलं, या प्रपंचामध्ये मलिन झालेलं, या संसार चक्रामध्ये भ्रमण केलेलं मन जेव्हा सधम्माच्या विहारी येतं तेव्हा तो व्याकुळ रूपाने येत असतो की आम्हाला इथे धम्माची शीतल छाया मिळेल, धम्माचं अमृत इथे प्यायला मिळेल. तेव्हा धम्मराजा त्या माणसांच्या मनोदशा जाणायची आणि त्या मनोदशा जाणून धम्मराजा सुरुवात करायची. दान कथा या धम्माच्या स्टेप्स, पायऱ्या आहेत. जे धम्मामध्ये तुम्हाला वरचढ जायचं असेल तर शास्त्रा त्या माणसामध्ये आपला विवेक जागृत करायचा प्रयत्न करायचे. ते दान कथा, शील कथा बघा. दान कथा, शील कथा, सत्य कथा, स्वर्गाची कथा, स्वर्ग सुखाला प्राप्त होण्याची कथा, काम भोगाचे दुष्परिणाम, सदाचरणाचे सुपरिणाम आणि सुंदर निष्कामतेचं महत्व धम्मराजा या विश्वाला समजून सांगायचे. निष्कामतेचं जीवन, हे वैराग्याचं जीवन, हे प्रवर्जेचं जीवन सांगता 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 त्या व्यक्तींची मन जेव्हा विनम्र व्हायची, त्या व्यक्तींची मन प्रसन्न व्हायची, त्या व्यक्तींची मन लवचिक व्हायची, तेव्हा धम्मराजा या विश्वातून उठवणारी सर्वश्रेष्ठ पदाला प्राप्त होणारी 4 आर्य सत्यांची धम्मदेशना करायचे. सज्जन हो, हे दुःख आहे, हे दुःखाचं कारण आहे, हा दुःखाचा निरोध आहे आणि या निरोधाचा हा मार्ग आहे. संपला सधम्म, बुद्ध राजांचा सधम्म इथे संपतो. 45 वर्षे सधम्म आपल्या धम्मपित्याने एकच गोष्ट जगाला सांगितली, एकच सार, एकच सगळा. ज्याप्रमाणे आपल्या मुठीमध्ये सुकलेल्या पानांना घेऊन धम्मराजा म्हणतात मी एवढंच छोटस सांगितलेलं आहे. पुन्हा शास्त्राने आपल्या नखावर माती घेतली आणि नखावर माती घेतात आणि बुद्ध म्हणतात या पृथ्वीची माती जास्त आहे का माझ्या नखावरची माती जास्त आहे. भगवान कोणत्याच तुलनेत या महापृथ्वीची तुलना तुमच्या नखावरची माती करू शकत नाही. शास्त्रा हे आमचे धम्मपित्या होय, अगदी याप्रमाणे नखावर जेवढी माती आहे मी तेवढंच तुम्हाला सांगितलेलं आहे. पहा कसा शास्त्रांच्या सधम्माकडे जाण्याचा गाभा कसा सुरू होतो शास्त्रांच्या. मग शास्त्रा तुमच्यातला अविद्या आणि अंधकार दूर करण्यासाठी आपल्याला सावध करतात. कोनो हासू किमानंदो निच्चंग पज्यलितो सतिंग.
अंधकारेन ओणद्धा पदीपण न गवे सत. या दोन वळीमध्ये या विश्वातल्या शहाण्या माणसाला धम्मराजा अगदी सावध करतात. एखादा हुशार घोडा असावा, उच्च जातीचा घोडा असावा, त्या घोड्याला मालकाने आपल्या चाबकाने फक्त खुणावावं, त्याला खुणवावं, त्याला इशारा करावा. उच्च जातीचा घोडा कधी मार खात नसतो. मालकाच्या आज्ञेप्रमाणे, त्या चाबकाच्या इशाऱ्याप्रमाणे वाऱ्याच्या वेगाने धावत असतो. अगदी या प्रकारे या जगातल्या प्रबुद्धवादी, या जगातल्या पुण्यवंतांसाठी सधम्म आपले धम्मपिता सावधान करतात, दक्ष करतात. आता यांना झोपण्याची आवश्यकता नाही बिचारांना, तो त्यांचे तेवढे कर्म नाही त्यांचे लोकांचे, म्हणून ते झोपतायत. कारण मनुष्य मात्राचा हा स्वभाव आहे. पण ते म्हणाल्याप्रमाणे काय, आहार, निद्रा, भय आणि कामभोग या विश्वातल्या प्रत्येक सत्वाचा, जीवाचा, प्राण्याचा, माणसांचा, सजीवांचा हा स्वभाव आहे. आता म्हटल्याप्रमाणे सत्वे सत्ता आहार ठितिका, सगळे प्राणी आहारावर स्थित आहे. आणि आहारावर जर स्थित असतील तर त्यांना अन्नाची गरज लागणार आहे, निद्रेची त्यांना गरज लागणार आहे. प्रत्येक जीव भीती असतो, भीतीग्रस्त आहे. सब्बे भयंती मच्छिनो सब्बे तसंती दंडस्स, अथवा सब्बे तसंती दंडस्स सब्बे भयंतु मच्छिनो. या विश्वातला प्रत्येक प्राणी हा मरणाला घाबरतो आणि विश्वातल्या प्रत्येक जीवाला कामभोग हा प्रिय वाटतो. या चार गोष्टीमध्ये प्राणी मात्र गुंतून गेले. माणसं पण गुंतून गेले, पण सगळी माणसं गुंतून गेले तरी काही माणसामध्ये हा विवेक नावाची गोष्ट सांगितलेली आहे. काही माणसाकडे, सर्व माणसे विवेकी नसतात, सर्व माणसे विवेकी नसतात. आपण नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या बौद्धांची जर पाहिली, माहिती नाही किती असेल, कदाचित लाखावर असेल. पण किती लोक आता बसलेत, एवढी कडाक्याची थंडी आहे, पांघरून बसलात. कोणी बिचारे झोपले जरी असले तरी धम्माच्या तरंगात झोपलेले आहेत, त्यांना त्याचे पुण्य मिळणार आहे. नाही असं नाही, कारण हा रोग आहे ना, हा विकार आहे माणसांचा, झोपेचा रोग. पुन्हा उठतील, पुन्हा कधी चक्कर झोपतील, पुन्हा उठतील. सगळी माणसं विवेकी नसतात. त्या काही माणसामध्ये जे विवेकी आहेत, त्या विवेकी माणसामध्ये या आहार, निद्रा, भय आणि मैथुन या चार गोष्टी शिवाय त्यांच्या अंतकरणात धम्माचे धम्म अंकुर प्रफुल्लित होतात, फुटतात, अंकुरित होतात. तीच लोक विवेकाच्या मार्गाने, बुद्ध पथाचा मार्ग ती सोडत नाहीत. आणि त्या सधम्माच्या, या विवेकाच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्याला थोडं चिंतन करावं लागणार आहे, थोडं मनन करावं लागणार आहे. मग कधी कधी शास्त्रा तुमच्यामध्ये, आमच्यामध्ये, भिक्खूंमध्ये आणि तुमच्यामध्ये धम्म संवेग निर्माण करण्यासाठी काही गोष्टी सांगायची. एकदा शास्त्रा म्हणाले, भिक्खूंनो, तुम्ही तुमच्या आईचं दूध पिलेलं जास्त की या चारही महासमुद्रांचं पाणी जास्त. भगवान, तुम्ही आमचे शास्त्र आहात, तुम्ही आमचे सर्वस्व आहात, तुम्ही जे आमचे धम्मपिता आहात, तुम्ही त्या गोष्टींचं उत्तर द्या, कारण तुम्हीच सर्वज्ञ आहात. भिक्षूंनो, या पृथ्वी तलावरच्या या सगळ्या समुद्रापेक्षा तुम्ही तुमच्या आईचं एवढं दूध पिलेलं आहे की त्याची गणना नाही. हे चारही महासमुद्र अत्यल्प आहेत, एवढं तुम्ही चार महासमुद्रापेक्षा जास्त तुमच्या आईचं दूध पिलेलं आहे. मग आता किती भाव झाले असतील, किती जन्म झाले असतील. पुन्हा शास्त्रा म्हणाले, भिक्षूंनो, जन्मोजन्मामध्ये हे भटकंती करत असताना तुम्ही एकमेकांचं
प्राण्यांच्या जन्मात, मनुष्यांच्या जन्मात, कोणत्याही जन्मात असो, तुम्ही एकमेकांचं रक्त जास्त काढलं आहे का महासमुद्राचं पाणी जास्त आहे? भगवान, आपण म्हटल्याप्रमाणे आम्ही एकमेकांचंच रक्त जास्त काढलं असेल भगवान. भगवान, म्हणून जगातल्या माणसांना सार शोधण्याचा प्रयत्न करायला सांगतात. सार शोधण्याचा प्रयत्न करा. कशाचा सार शोधायचा आपल्याला? काळाच्या ओघामध्ये 70 वर्षाचा इतिहास कमी जास्त आहे धम्मक्रांतीला. तुमच्या माझ्या बापाने धम्म बोधिसत्व बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिल्यानंतर या 70 वर्षामध्ये हे अन्न, वस्त्र, निवारा हे मिळवता 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 आता आम्ही प्रचंड समाधानी झालो. आणि सोबत धम्माचा आविष्कार पण आम्ही केला नाही असा नाही, पण म्हणावं तेवढा त्याला प्रतिसाद नाही. कारण त्यालाही काही काळ जावा लागतो. धम्मक्रांत्या कितीतरी वर्षानुवर्षे धम्मक्रांत्यांना लागत असतात. म्हणून धम्माला जिवंत ठेवायचं असेल आपल्याला, तर त्या धम्माचा योग्य अभिप्राय आपल्या लक्षात आला पाहिजे. धम्माचा योग्य अभिप्राय लक्षात यावा लागतो. कोणत्याही तत्व प्रणालीला, कोणत्याही सिद्धांताला, कोणत्याही सधम्माला स्थापित करायचं असेल तर त्यांच्या अनुयायींच्या अंतःकरणामध्ये त्या धम्माचा अभिप्राय योग्यरित्या उतरावा लागतो. जर धम्माचा योग्य अभिप्राय लक्षात जर नाही आला तर तो धम्म काळातून तो नष्ट होतो, कालबाह्य होतो. धम्माला नष्ट होण्याची 3 कारणं आहेत. त्याच्यातलं पहिलं, नंबर 2, कोणतीही तत्व प्रणाली, कोणताही सधम्म त्या त्या समाजाचे अनुयायी त्या त्या सधम्माच्या मार्गाने चालत नसतील तर तो सधम्म नष्ट पावत असतो. आणि त्या त्या धर्माचे अनुयायी त्या त्या सधम्माला अंगीकारत असताना त्याची बाह्य लक्षणे आणि अंतर्गत लक्षणे दोन्हीही आयामाने परिपूर्ण बनावे लागतात. बाह्य लक्षणे कोणती असतात? जेव्हा पौर्णिमेचा दिवस येतो, जेव्हा तुमच्या नगरातून जेव्हा शुभ्र वस्त्र परिधान करून जाणाऱ्या बाया माणसे जेव्हा चालतात तेव्हा इतर धर्मियांचे लोक निश्चित म्हणतात ही शुभ्र वस्त्र परिधान करणारे हे बौद्ध समाजाचे असतील. इथपर्यंत आमचं योग्य आहे. त्याच तुलनेमध्ये चैत्य, विहार, स्तूप निर्माण झाले पाहिजेत. कोणताही धर्म तेव्हाच जिवंत राहतो त्याच्या बाह्य लक्षणाने जिवंत राहतो. तुम्ही अनेक धर्मीयांचे प्रार्थना स्थळ बघा, बघितल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की ते अमुक अमुक धर्माची आहेत म्हणून. अगदी या प्रकारे अशोकाच्या काळातले आणि त्याच्यानंतर उत्खनात जेवढे शिलालेख सापडले, चैत्य, विहार, स्तूप सापडले, त्याच्यामध्ये सुद्धा बुद्ध धम्माची संस्कृती सापडते. म्हणून ते बुद्ध धम्माचे आहेत असा आपण निष्कर्ष लावू शकतो. मग भविष्याकडे वाटचाल करताना तुम्हाला त्यांची गरज पडणार आहे. आपण आपली गणना दलितांमध्ये होते, कारण होतोच आपण दलित. बाबासाहेबांनी आपल्याला हे सगळे अधिकार दिले. शासन तुम्हाला वेगवेगळे स्कीम देतात, समाज मंदिरं देतात, सभागृह देतात, आणि तेवढ्या पुरतं आपण जर सीमित राहिलो तर बाहेरच्या लोकांना ते समजणार नाही हे हॉल आहे, सभागृह आहे का रूम आहे का समाज मंदिर आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये निर्माण करून वेगवेगळे या बौद्ध परंपरेचा त्याला आकार द्यावा लागेल. हे बाह्य लक्षण सांगतोय तुम्हाला. कोणताही धम्म सिद्धांत केवळ वरच्या बाह्य लक्षणाने जिवंत राहत नसतो, त्याला ते सपोर्ट करतो, त्याला सहाय्य करतो. ते पण शास्त्र असे म्हणतात की तो सधम्म जिवंत राहण्यासाठी
त्या गोष्टींना तुमच्या हृदयामध्ये जागा द्यावी लागेल. त्याचं चिंतन, त्याचं मनन, त्याचं आचरण, त्याचं पालन तुमच्या रक्तामध्ये, तुमच्या कणाकणामध्ये ते भिनलं पाहिजे. जसं की 4 आर्य सत्य. आर्य सत्य म्हटल्याबरोबर तुम्हाला पूर्ण विमुक्तीपर्यंतचा मार्ग असा तुमच्या कंठस्थ झाला पाहिजे. पंचशील, अष्टशील, दशशील, पारमिता, उपपारमिता, परमार्थ पारमिता, हे 37 बोधीय पक्षीय धम्म, हे सगळे अंतर्गत लक्षणं आहेत. आणि ही अंतर्गत लक्षणं त्या मार्गावरून चालण्यासाठी सहाय्यक असतात. तो धम्म अनादी काळापर्यंत टिकवण्यासाठी सहाय्यक असतात. माझं चिंतन थोडं एक वेगळ्या पद्धतीचं चालतं. कदाचित तुम्ही त्याला उलटे चिंतन म्हणू शकता. कदाचित बोलता बोलता ज्या 2 गोष्टी चुकीच्या जाऊ शकतील, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. शास्त्यांच्या सधम्मात काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे, भविष्यामध्ये जेव्हा कधी सधम्म नष्ट पावेल, भविष्यामध्ये जेव्हा कधी सधम्म नष्ट पावेल, तो इतर लोकांमुळे नाही. कोणताही तत्व प्रणाली, कोणताही धम्म त्या लोकांच्या अविद्येमुळे, त्या लोकांच्या मूर्खपणामुळे, त्या धर्माचे अनुयायी त्या मार्गाचं मार्गक्रमण करत नसतील, तो धर्म आपोआप जगातून कालबाह्य होतो. हे ठरलेलं आहे. तुम्ही ज्याला म्हणता ना, काहीतरी घटना धोक्यात आली, त्यांचं राज्य आलं, त्यांचं राज्य आलं, त्यांचं राज्य आलं. महाराष्ट्राला मी संदेश देऊन जातो, कदाचित त्याच्यावर तुम्ही चिंतन करा. कदाचित माझं योग्य आहे असं मी म्हणणार नाही. ते वज्जी लोकांना शास्त्राने सप्त अपरिहार्य धम्माची शिकवण दिली होती. अभ्यासू आहात तुम्ही सगळे. घरी गेलास युट्यूब काढा, कोण्या भंतेंचा ऐका, नाहीतर तुम्ही अभ्यास करून बघा. शास्त्र म्हणाले, कितीही चिमुकलं राज्य असू द्या, या विश्वातली कोणतीच महासत्ता तुम्हाला कधीच पराभव करू शकत नाही. सोन्याच्या अक्षरांनी कोरलेला सधम्माचा सिद्धांत आहे. या महाराष्ट्रातले बौद्ध एवढे शूरवीर आहेत, लढवय्ये आहेत. तुम्ही एवढे 2-3 कोटी लोक असतील या महाराष्ट्रात तुमची संख्या, तुम्हाला या भारतातली कोणतीच महाशक्ती कधीच हरवू शकणार नाही. कधीच हरवू शकणार नाही. फक्त शास्त्र म्हणतात, जो समाज पुन्हा पुन्हा एकत्र येतो, विचार विनिमय करतो, एक मुखाने निर्णय घेतो, त्यांना विश्वात कोणी हरवू शकत नाही. जो समाज खऱ्याला खरं म्हणतो, खोट्याला खोटं म्हणतो, त्यांना कोणीच हरवू शकत नाही. जो साराला सार समजतो, असाराला असार समजतो, त्याची विश्वात कोणीच हानी करू शकत नाही. जो समाज आपल्या नगरातल्या, आपल्या प्रदेशाच्या, आपल्या महिलांचा, आपल्या मुलींचा मान सन्मान करतो, त्यांना या विश्वातली कोणतीच महासत्ता कधीच हरवू शकत नाही. जो समाज आपल्या नगरातल्या म्हाताऱ्यांचा, ज्येष्ठांचा, वृद्धांचा, वयस्क लोकांचा मान सन्मान करतो, संकटामध्ये विशेष वेळेला त्यांचा सल्ला घेतो आणि भविष्यात कसं चालायचं हे ऐकतो, त्यांचा विश्वात कोणीच नाश करू शकत नाही. जो समाज आपल्या नगरामध्ये चैत्य, विहार, स्तूप निर्माण करतो, त्यांची वंदना करतो, त्यांची पूजा करतो, तिथे एकत्र येऊन आपली मन शुद्ध करून, आपला अहंकार नष्ट करून एकमेकांचा मान सन्मान करतो, त्यांना विश्वातली कोणतीच महासत्ता कधीच हरवू शकत नाही. आणि शेवटचं एक बुद्ध बोलले, जो समाज आपल्या नगरात येणाऱ्या अरहंतांचा, आता अरहंत नाही, आपल्या नगरात येणाऱ्या ज्येष्ठ भिक्षू संघाचा, विद्वान भिक्खू संघाचा मान सन्मान करत असेल, यथोचित त्यांचा गौरव करत असेल, त्यांची सेवा करत असेल आणि प्रसंगी कालेन धम्म साकच्छा, कालेन धम्म श्रवण करत असेल, त्यांना विश्वात कोणीच हरवू शकत नाही.
आता काय करता मग? द्या उत्तर आता या उत्तराला. तुम्ही आमच्या भंतीजी म्हणतात, तुम्ही म्हणता भाषणामध्ये हे झालं ते झालं ते झालं ते झालं ते झालं, आता आमचं कसं? 2500 वर्षापूर्वीचा हा उपदेश धम्मराजाने दिला तितकाच प्रासंगिक आहे. पण या प्रत्येका एका त्या सूत्रावर, त्या ओळीवर जर आपण चिंतन करायला बसलो तर त्याला खूप असा वेळ लागणार आहे. पुन्हा पुन्हा एकत्र यावं लागेल आपल्याला. सधम्माला जिवंत ठेवण्यासाठी मुलामध्ये तुमच्या अंतःकरणात धम्माचा अभिप्राय, धम्माचा उद्देश लक्षात यावा. आपण एवढ्या थंडीत का बसलो हे आधी माहित पाहिजे तुम्हाला. का दरवर्षी बसायची काय? अभिप्राय हा आहे, मला निब्बाणं परमं सुखंला प्राप्त करायचं. एक शास्त्राचं धम्मपद आहे, दिसो दिसंग यंतं कैरा वेरीवा पण वेरी नो मिच्छा पणी हितं चित्तं